सध्या इयत्ता पहिलीचा रोजचा घरचा अभ्यास मी पाठवत आहे। त्याच्यामध्ये मी जी वेगवेगळी वजाबाकीची गणितं पाठवत आहे ती कशी सोडवायची 3 पद्धतीनं हे आपण पाठीमागील व्हिडिओत पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण मी घरच्या अभ्यासात पाठवत असलेली अशी विविध बेरजेची गणितं जेव्हा आपण एखादा अंक ओळख करून घेतोय त्या अंकाची ओळख होण्यासाठी ही अशी बेरजेची गणितं देतोय। ही बेरजेची गणितं 3 पद्धतीनं कशी सोडवायची हे आज आपण पाहणार आहोत। मी वजाबाकीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं तेच मी बेरजेच्या व्हिडिओत सांगते की जोपर्यंत मुलांचे 1 ते 20 किंवा 11 ते 20 अंक शिकवून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जी पहिली पद्धत आहे काड्यांच्या मदतीने गणितं सोडवणे हीच पद्धत तुम्ही वापरा, जेणेकरून मुलांचे वारंवार अंक मोजून पुन्हा पुन्हा मोजून अंक खूप छान लक्षात राहतील। चला तर मग त्या 3 पद्धती कोणत्या हे आपण पाहूया। बाकीप्रमाणे ही बेरजेची गणितं देखील काड्यांच्या साह्यानं पुढे मोजून आणि नोटांच्या साह्यानं ह्या 3 पद्धतीने सोडवायची आहे। पहिली पद्धत आहे काड्यांच्या साह्यानं, सोपी आहे, लगेच लक्षात येईल, मी दाखवते। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं काड्यांच्या साह्यानंच का करायचं, 1 ते 11 अंक पुन्हा मुलांचे मोजून झाले। आता इथं 11 मध्ये 11 अधिक 6 आहे। अधिक म्हणजे काय, मिळवणे, एकत्र करणे। मग 11 मध्ये 6 मिळवायचे आहेत तर आपण मिळवूयात। 1 2 3 4 5 आणि 6। आपण 11 काड्या काढून घेतल्या, ह्या 6 काड्या पण काढल्या। आता ह्या 11 आणि ह्या 6 काड्या आपण एकत्र करूयात आणि आपलं उत्तर किती आलं मोजूयात। बघा आता मी मोजताना सुद्धा काय होणार आहे, पुन्हा 1 ते जे काही उत्तर येईल तिथपर्यंत काड्या आपल्या मोजून झाल्या आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17। आपलं उत्तर किती आलं, 17 आलं। बघा काड्यांच्या मदतीनं जर गणित सोडवलं तर काय झालं रे, 11 काड्या काढल्या तेव्हा आपण 1 ते 11 अंक मोजून झाले। 6 काड्या काढल्या तेव्हा 1 ते 6 अंक मोजून झाले। आणि जेव्हा आपण बेरीज केली, बेरीज करणं म्हणजे एकत्र करणे, एकत्र मिळवणे, जेव्हा बेरीज केली आपलं उत्तर 17 आलं। तेव्हा सुद्धा 1 ते 17 पर्यंत सर्व काड्या पुन्हा पुन्हा मोजून झाल्या। मग मी रोज घरच्या अभ्यासामध्ये ही जी गणितं देतेय 11 अधिक 6 किंवा 12 अधिक 5 ही गणितं देतेच कशासाठी, तर पुन्हा पुन्हा मोजून 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 पाठीमागील अंक मुलांच्या लक्षात राहावे आणि नवीन जो अंक शिकवलाय तोही छान लक्षात राहावा। ही झाली पहिली पद्धत, काड्यांच्या साह्यानं बेरीज करणे। आता दुसरी पद्धत पाहूया, त्यात आहे पुढे मोजून बेरीज करणे। मग पुढे मोजून बेरीज करताना काय करायचं आहे, बघा इथं 11च्या पुढे 6 पर्यंत मोजायचे। मग 11 आपल्याला माहिती आहे, मी मगाशी वजाबाकीत पण सांगितलं, इथंही सांगते। 11च्या पुढचे 6 अंक जर मुलांना लगेच लक्षात येत नसेल पुढे मोजून बेरीज कशी करायची, तर 11च्या पुढचे 6 अंक लिहायला सांगा। मग 11च्या पुढचा 12 1 13 2 14 15 16 आणि 17। 11च्या पुढे 6 अंक लिहिले का, 1 2 3 4 5 6। मग 11च्या पुढे 6 पर्यंत मोजून आपलं उत्तर येतं 17। आणि हे जर असं करायचं नसेल तर बोटांवरती घेऊ शकतो। 11च्या पुढे 6 बोटं मुलांना घ्यायला सांगायची आणि मोजायला सांगायची, 12 13 14 15 16 आणि 17। हे बघा उत्तर आलं 17। ही पद्धत जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी घेतोय तेव्हा पुढे मोजून बेरीज करणे, पुढे मोजून वजाबाकी करणे ही पद्धत अतिशय सोपी पडते। आणि ही पद्धत मुलांना जर लक्षात आली तर मुलांना याच पद्धतीनं करू द्या, नाही समजली तर नोटांच्या साह्यानं किंवा काड्यांच्या साह्याने मुलांना ही गणितं बेरजेची सोडवली तरी चालेल। आता पाहूयात पुढील पद्धत।